जय जय राम कृष्ण हरे कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 जानवो विटेवरी सुंदरते ध्यान हो बेटे भार सुंदरते ध्यान हो बेटे भार सुंदरते ध्यान हो बेटे भार करकटावरी ठेवोनिया तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुलसी हार गळा कासे तुलसी हार गळा कासे पितांबर मकर कुंडल दलपति श्रवणी मकर कुंडल दलपति श्रवणी कंटिक शुभमणि विराजित कंटिक शुभमणि विराजित तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर
तुका म्हणे माझे याची सर्व सुख 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 तुळसी हार गळा काज विलांबर
पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा
विठ्ठल भज भला नारायण हरि नारायण नारायण हरे नारायण हरे नारायण हरि नारायण नारायण हरे नारायण हरे मुक्ति मुक्ति चारि घरे भक्ति मुक्ति चारि घरे भक्ति मुक्ति चारि घरे हरि बिन जन्म नरक पैदा जन्म नरक पैदा हरि बिन जन्म नरक पैदा जन्म नरक पैदा यमाचा बाहुन प्राणी यमाचा बाहुन प्राणी होय यमाचा बाहुन प्राणी होय हरिमुखे म्हणा 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 पुण्याची गणना गुण पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव पुसे निवृत्ती सेता ज्ञानदेव पुसे निवृत्ती सेता देव पुसे निवृत्ती सेता ज्ञानदेव पुसे निवृत्ती सेता गगनाहुनी वाढ नाम गगनाहुनी वाढ नाम गगनाहुनी वाढ नाम ज्ञानदेव पुसे निवृत्ती सेता ज्ञानदेव पुसे निवृत्ती सेता ज्ञानदेव पुसे निवृत्ती सेता ज्ञानदेव पुसे निवृत्ती
नित्य नेमना मी ते प्राणी दुर्लभ नित्य नेमना मी ते प्राणी लक्ष्मी वल्लभ दया जवळी लक्ष्मी वल्लभ दया जवळी हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना
टाळी वाजवा भजन करा विठ्ठला 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 नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी नारायण हरी भुक्ती मुक्तीचारी घरी त्यांच्या हरवीन जन्म नरकची पै जाना यमाचा पाहुणा प्राणी होय ज्ञानदेव पुसे निवृत्तीसे चाड गगना हुनी वाड नामा हे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ब्रह्मानंदम ब्रह्मसुखदम केवलम ध्यानमूर्ती द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्त्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यं विमलम चलम सर्वादि साक्षीभूतम भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि परमपुरुष शौर्य पांडुरंग मुरारी कमलनयन काणा गोपिका चित्तहरी प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी सदैधवलहसं विठ्ठलं चिन्तयामि कलंकांक तेजोधिका मोदी वक्रम खलानी शवादाप नोदार दक्षम समाधिस्थमूर्ति
भजे ज्ञान देवम ओम नमो ज्ञानेश्वराय सदृशे स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास वै गिरः अथवा च सर्वस्वमतिपरिणामावधि गृह्णन् ममापेशस्तोत्र्यहरनिरपवादपरिकरः योऽन्तप्रवेशमवाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांच हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं जयांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी प्रस्तुत कीर्तनरूपी चिंतना करता निवडलेला अभंग महावैष्णव भगवान माऊली ज्ञानोबा यांचा हरिपाठ या ग्रंथामधील 22 क्रमांकाचा नामाचं महत्व सांगणारा भक्तीचं महत्व प्रतिपादन करणारा 4 चरणाचा चिंतनीय अभंग आहे. विठ्ठला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी काही पर्याय काय होतं एकदम इको देता तुम्ही बोलणं चालू झालं की प्लेन इको ठेव थोडासा मग ते काय होतं असं वाटतं की कुठेतरी कमी पडली अशी बाजू होते त्या ठिकाणी. ब्रह्मलीन स्वानंद सुखनिवासी माणिकगिरी बाबाजी हा ते काय होतं मध्यंतरी सर्व इको असताना एकदम बंद केला का मग ते थोडंसं असं कन्फ्यूज झाल्यासारखं होतं. विठ्ठला स्वानंद सुखनिवासी प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु परमपूजनीय ब्रह्मलीन मान्यगिरी बाबाजी यांच्या कृपा प्रसादाने चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आदरणीय तुमच्या आमच्या सर्वांचं श्रद्धास्थान परमपूजनीय दत्तगिरी बाबाजी. दर्शनाला गेलो बसलो होतो 15-20 मिनिट बाबाजींजवळ. त्या सप्ताहाचा थोडासा इतिहास त्यांनी सांगितला. बाबा माणिकगिरी बाबांच्या हाताने चालू झालेला. इतकाही इको नाही दिला तरी चालेल, थोडा कमी केला तरी चालेल. हो 2006 साली बाबाजींनी भाऊ होते आमच्या आदरणीय जोरी महाराज त्या ठिकाणी. 2006 साली बाबांनी साकूर मांडव्याला तिथे साकूरला बिरोबाच्या नावाने चालत आलेला हा सप्ताह या सर्व पंचक्रोशीतलं किंवा इकडचं सर्वांचं श्रद्धास्थान काहींचं कुलदैवत असलेलं स्थान आहे ते. कारण बिरोबाच्या नावाने महाराजांनी सांगितलं बाबांनी सप्ताह चालू केला. त्यावेळेला काही कोणी फारशी काही अशी लोक नव्हती किंवा त्याला प्रतिसादही तसा दिला गेला नाही. परंतु ज्या वेळेला खुद्द बिरोबांनी त्या ठिकाणी मांडीवरून बाबांच्या निघून गेले सर्परूपामध्ये नागाच्या रूपामध्ये लोक
लोक पळू लागले घाबरून. आणि त्यावेळी बाबांनी सांगितलं की घाबरून जाऊ नका, प्रत्यक्ष बिरोबा आपल्याला दर्शन द्यायला आलेले. आणि त्यांनी काही केलं नाही. सर्वांनी पाहिलंही, परंतु कोणाला त्रासही दिला नाही. बाबाजींनी त्यावेळेला सांगितलं का प्रत्यक्ष बिरोबांचा आपल्याला प्रसाद भेटलाय. एक लक्ष ठेवायचं बरं का, प्रसादाशिवाय अनंत कालापर्यंत कार्य चालू नाही राहत. हा धर्मशास्त्राचा नियम आहे. कार्य चालू करताना कोणीही करतं, त्यात काही वाद नाही. सप्ताह चालू करतील, दिंड्याही चालू करतील आणि बंदही पडतील. विठ्ठल पण ज्या वेळेला महात्म्यांचा परिस्पर्श होतो ना, महात्म्यांचा, साधू पुरुषांचा एखाद्या पारमार्थिक कार्याला परिस्पर्श ज्या वेळेला होतो ना, ते कार्य अनंत कालापर्यंत चालतं. अनंत कालापर्यंत चालतं. हो, तिथे कुठलीही वाणं राहत नाही आणि कमीही पडत नाही. बेरोबाच्या नावाने चालू केलेला स्वानंद सुखनिवासी मानगिरी बाबाजी यांनी सप्ताह, त्यानंतर बाबांनी सांगितलं 2 वर्ष थोड्याशा अडचणी आल्या, परंतु पुन्हा 9 साली चालू झाला. आणि तो आत्तापर्यंत, मला वाटतं याच्या अगोदरही मी या सप्ताहामध्ये 2दा सेवा केलेली आहे बाबाजींच्या कृपेने. तसं तर काय म्हणजे या भागात फारसा काही माझा तारीख मिळवण्यासारखा वशेला नाही. विठ्ठल बाबांची इच्छा असावी. हो, आपण आपल्याला भाग्यवान समजायचं की अशा कार्यामध्ये, पारमार्थिक अशा सेवेमध्ये वरती 1-1.5 तासाची आपली हजेरी लिहिली जाणार आहे. विठ्ठला बाबांच्या कृपा प्रसादाने चालत आलेला आणि शेडगाव ग्रामस्थ अधिक पंचकृषी, बाबांनी ज्याप्रमाणे सांगितलं तसं मी निवेदन करतोय बरं. त्यांनी ज्याप्रमाणे सूचना केली त्याप्रमाणे निवेदन करतो. शेडगाव आणि पंचकृषीमधील ही सर्व काही जी गावं असतील ग्रामस्थ मंडळी, बाबांच्या प्रसादाने आणि यांच्या आयोजनाने हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी चालू आहे. विठ्ठला प्रस्तुत अभंगाकडे येण्याचा प्रयास करू. सर्वच गुणीजन मंडळी या ठिकाणी आहेत. कुणाकुणाची नावं घ्यायची, सर्वच मित्रमंडळी आहेत. त्याच्यामध्ये वेळ न घालवता पुढे जाण्याचा प्रयास करू. कदाचित तशी आज्ञा असावी असंही समजा. विठ्ठला माऊली ज्ञानोबराय हरिपाठातील या प्रकरणामध्ये नामाचं महत्व, त्याचं व्यापकत्व, भक्तीचं महत्व सांगणारा अभंग सांगतायत. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. ज्ञानोबराय म्हणतात नित्यनेमाने जे नामस्मरण करतात ना, हो, ते प्राणी म्हणे दुर्लभ आहेत म्हणे. दुर्लभ याचा अर्थ काही नसणे असा नाही बरं का, आहे परंतु दुर्मिळ आहे. दुर्मिळ आहे. नित्यनेमाने नाम करणारे, नाम घेणारे, नित्यनेम नामे. आता आपण जो नित्यनेम करतो हा वेगळा. सकाळी सकाळी आपण 1-2 एकर जे अंग रंगवतो हा भाग वेगळा. तो नित्यनेम आपण बाजूला ठेवूया. परंतु नित्यनेम नामे असं म्हटलं ज्ञानोबरायांनी. नित्यनेमाने ज्यांचं अखंड नामस्मरण चालू आहेत ते महात्मे, ते प्राणी दुर्लभ आहेत म्हटले जगामध्ये बरं. लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. आणि ते जे नित्य नामस्मरण करणारे आहेत ना, त्यांच्याजवळ भगवान परमात्मा असतो. विठ्ठला आणि एक महत्वाचा भाग जर आपण पाहिला ना, परमार्थामध्ये साधनांचा जर विचार केला ना, नामचिंतामणी कृष्ण चैतन्य रस विग्रह श्रीमद भागवतामध्ये भगवान शुकदेवजी वर्णन करतात. नामाशिवाय अन्य कुठल्याही साधनाला तितकंसं महत्व दिलं गेलं नाही. हा, नित्य नामस्मरण करणारे सततम कीर्तयन्तो माम, गीतेमध्ये भगवान सांगतात. इथे कीर्तन जरी सांगितलेलं असेल परंतु तरी सुद्धा लक्षार्थाने कीर्तनाचा अर्थ सुद्धा नामस्मरणच होतो. विठ्ठला भगवान परमात्माने सांगितल्याप्रमाणे अर्जुनाला जर इथे कीर्तनाचा अर्थ आपण जी कीर्तन सेवा मानतो ते कीर्तन जर घेतलं तर सततम असं करता येईल का?
नाही करता येणार. सतत कीर्तन कसं काही करता येईल? येणार नाही. उभं राहणारे राहू शकत नाही, आम्ही करू शकत नाही. बरं तुम्ही तरी थांबू शकता का? नाही ना. सतत कसं काही कीर्तन जमेल? आपण पाहतो सप्ताहामध्ये जेव्हापासून 7 ते 9 ही वेळ प्राप्त झाली आपल्याला, बरोबर आहे की नाही? किमान एक 2-4 जण तरी येऊन जाऊन सांगत असतात बरं का आपल्याला अगोदर, सेवा चालू व्हायच्या अगोदर, की फेटा बांधताना फेटा बांध. मला काय म्हणायचं ते तुम्हाला कळलं. देव पावला विठ्ठला. ज्यांना कळलं नसेल त्यांना सांगू ना, असं सांगू आपण, असं करू बरं का. काय फेटा बांधताना तरी, फेटा बांधल्यानंतर तरी किमान 2-4 जण येऊन सांगतात, बाबा 9ला 5 कमी असतानाच, काही म्हणतात 9ला 10 कमी असताना, आणि काही म्हणतात 8:45लाच. आणि 8:45चं एका ठिकाणी असा प्रकार झाला आमच्याकडे काठापूरला. 4-5-6 जण येऊन गेले 8:45ला 8:45. एक जण म्हणला 8:45ला 5 कमी असतानाच. म्हणलं मी येऊ का नको? जे कीर्तन काय करायचं, अभंगावरती काय चिंतन मांडायचं ते डोक्यातून काढून टाकू आणि 8:45 फिट करू का विठ्ठला. हे कीर्तन सुद्धा सतत जमणं शक्य नाही. 9:05 झाले तरी सहन होणं शक्य नाही. म्हणून सतत कीर्तन नाही. मग जे कीर्तन म्हटलं गेलेलं आहे ते सुद्धा नामस्मरणच आहे. तुम्हाला पुरावा सांगू का दुसरा एक? विठ्ठला विठ्ठला एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन, 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 एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन. असं निश्चयणी सदा हरीचे चिंतन, असं निश्चयणी सदा हरीचे चिंतन, धन्य जगी तोची एक हरिरंगिणाचे, धन्य जगी तोची एक हरिरंगिणाचे. श्री संत एकनाथ महाराज नाथबाबा असं वर्णन करतात, एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन. नित्य हरीचे कीर्तन, इथे सुद्धा कीर्तनाचा अर्थ नामस्मरणच होतो. आसनी शयनी सदा हरीचे चिंतन, इथे सुद्धा चिंतनाचा अर्थ नाम अथवा ध्यान दोन्हीही चालतो. विठ्ठला मग आपल्या कीर्तनाचा कुठे उल्लेखच नाही का? आपण जी सेवा करतो, ज्ञानोबारायांनी केला ना, कृष्ण हरी विष्णू गोविंद या नामाचा निखल प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गा. ज्ञानोबाराय सांगतायत, या कीर्तनाचा उल्लेख करतायत. कृष्ण हरी विष्णू गोविंद या नामाचा निखल प्रबंध, माझी त्यामध्ये आत्मचर्चा विशद उदंड गाती. कीर्तनाचा विषय काय असावा? भक्ती प्रेमाविन इतर गोष्टी न कराय, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. किंवा ज्ञानोबाराय म्हटले आत्मचर्चा विशद उदंड गाती. मध्ये मध्ये जे विठ्ठल विठ्ठल आपण नामस्मरण करतो ते कृष्ण हरी विष्णू गोविंद.
आणि जे चिंतनाचा भाग मानला जातो त्याला आत्मचर्चा विशद उदंड गाते. विठ्ठला नित्य नामस्मरण हा प्रमुख हेतू आहे. भक्ती करत असताना प्रमुख भक्ती जर कोणती असेल तर नित्य नामस्मरण करणं. हे ऐकत आलो आपण. जेव्हापासून आपण परमार्थामध्ये पडलो तेव्हापासून आपण हे ऐकत आलो. पहिल्या दिवसाची सेवा म्हटलं की नामपर बोलणं बंधनकारक असतं. 7व्या दिवशी मागणीपर बंधनकारक आणि 8व्या दिवशी भगवान गोविंदाचं चरित्र गाणं बंधनकारक. मग आपण परमार्थामध्ये प्रवेश केल्यापासून तेव्हापासून आपण ऐकत आलो. पहिल्या दिवसाची सेवा असली की नामाचं महात्म्य, नामाचं महत्त्व ह्या गोष्टी वर्णन केल्या जातात. नित्य नामस्मरण केलं पाहिजे हेही आपण ऐकून आहे. हरिबोला गाता, हरिबोला खाता, सर्व कार्य करता हरिबोला. हरिबोला भांडता, हरिबोला कांडता. नाथबाबांनी वर्णन केलं नाही का? हे आपण ऐकत आलो. पण असा कधी आपण विचार केला का? नित्य नामस्मरण तर घडत नाही, सांगणाराचंही घडत नाही आणि ऐकणाराचंही घडत नाही. हे कबूल करावं लागेल, पर्याय नाही. विठ्ठला नित्य नामस्मरण सांगणाराचंही घडत नाही आणि ऐकणाराचंही घडत नाही. नित्य नामस्मरण कुठं करत? आपण भजन करतो ते ठराविक वेळेपुरतं, ठराविक मर्यादेपुरतं. काकडा असेल, नेमाचं भजन असेल, हरिपाठ असेल, ह्या साऱ्या गोष्टी आपण ज्या त्या वेळेला जशा तशा पार पाडत असतो. परंतु नित्य नामस्मरण आपल्याकडनं घडतंय का? अखंड नामस्मरण घडत नाही. मग असा कधी विचार केला का हे नित्य नामस्मरण घडेल कशाने? विठ्ठला कुंडलिका वरदे हरी विठ्ठल वैकुंठवासी पाणगिरी बाबा महाराज. नामस्मरण घडलं पाहिजे, कळतंय, ऐकलंय, घडेल कसं याचा कधी विचार केलाय का? कशामुळे घडेल नित्य नामस्मरण? आपल्याला उत्तर ठाऊक आहे. एक प्रमाण सर्वांच्या तोंडू पाठ आहे. जन्मोजन्मीची असेल पुण्य तरीच नाम येईल जिव्हागरी श्रीरामाचे. जन्म जन्मांतराची पुण्य सामग्री जर आपल्या पदराच्या गाठीला असेल तर मुखामध्ये नित्य नामस्मरण येईल, अन्यथा येणार नाही. दुसऱ्या एका ठिकाणी ज्ञानोबारायांनी हरिपाठामध्येच वर्णन केलेलं आहे की नित्य नामस्मरण कसं घडेल, केव्हा घडेल. विठ्ठला हरी बुद्धी जपे तोणार दुर्लभ, हरी बुद्धी जपे तोणार दुर्लभ, हरी बुद्धी जपे तोणार दुर्लभ, हरी बुद्धी जपे
होतं नित्य नामस्मरण केव्हा घडेल ते सोपं कसं जाईल. वाचेशी सुलभ रामकृष्ण उत्तरार्धामध्ये सांगितलं ज्ञानोबाराने. त्याला म्हणे सोपं आहे बरं का वाचने रामकृष्ण हरी म्हणायला. कोणाला? पूर्वार्ध पाहायचा. हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. ज्याच्या बुद्धीने भगवान परमात्माचा आश्रय केलेला आहे बस त्याच्या वाचेला वाचेशी सुलभ रामकृष्ण. त्याला सोपं आहे म्हणे रामकृष्ण हरी म्हणायला. त्याला काही जड जाणार नाही. त्याचं नित्य नामस्मरण घडू शकतं बरं का. एरवी तुम्ही आम्ही जे आहोत आपल्याला ते सोपं नाही नित्य नामस्मरण करणं. आता आपण कीर्तन सेवा आटोपल्याच्या नंतर सुद्धा निदान एवढं जरी आपण ठरवलं ना इथून तर पंक्तीच्या मंडपात जाईपर्यंत रामकृष्ण हरी म्हणायचं शक्यच नाही. ते 10-5 पावलं गेली का रामकृष्ण हरी एकीक ना आपण एकीक विठ्ठला. तो भगवान परमात्मा माझा गोविंद माझा श्याम सुंदर माझा दामोदर ज्या वेळेला बुद्धीमध्ये स्थिर होईल ना त्यावेळेला मात्र रामकृष्ण हरी वाचेशी सुलभ आहे. मग अवघड नाही बरं का. हो बुद्धीने त्याची जर शरणागती जर केली तुम्ही म्हणालेला काही पुरावा आहे का. हे एवढा विस्तार केला बुद्धीवर तुम्ही याला काही पुरावा आहे का. मय्यार्पित मनोरबुद्धी यो मद्भक्त समे प्रिया संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चया. मय्यार्पित मनोरबुद्धी यो मद्भक्त समे प्रिया. अर्जुना ज्याने मला मन आणि बुद्धी अर्पण केली ना तो मला प्रिय आहे. चांगला फेटा बांधतो चांगलं उपर्ण बांधतो तो नव्हे बरं. विठ्ठला बाकीच्या गोष्टी त्याच्याकडे नाही चालत. कशा चालतील. पदव्या नाही चालत तिथे भगवान परमात्माकडे. हा लोक किती मोठं म्हणतात किती पदव्या आहे किती नाव झालं किती धारा वाढला नाही कळलं हे नाही चालत त्याच्याकडे बाप्पा. तिथे फक्त काय मय्यार्पित मनोरबुद्धी यो मद्भक्त समे प्रिया. ज्याने मन आणि बुद्धी अर्पण केलेली आहे. बुद्धीमध्ये भगवान परमात्माला स्थान दिलं रे दिलं. बुद्धीमध्ये भगवान परमात्माला एकदा आपण स्थान दिलं की मग मात्र नामस्मरण सोपं आहे. विठ्ठला याचा अर्थ उघड झाला सापेक्ष काय. आपल्याला जर नामस्मरण सोपं जात नाही याचा अर्थ बुद्धीमध्ये आपण त्याला स्थान दिलेलं नाही. आपण कबूल केलंय की नाही. आपलं नित्य नामस्मरण घडत नाही. मग याचाच अर्थ हा झाला सापेक्ष की आमच्या बुद्धीमध्ये आम्ही भगवान परमात्माला स्थान दिलेलं नाही. दुसरं कशाला तरी दिलेलं असावं. बुद्धीमध्ये आपल्या भगवान विराजमान नाही. बुद्धीतला सर्व ज्या ज्या गोष्टींची आवड आम्हाला आहे त्या साऱ्या गोष्टींचा प्रभाव बुद्धीतून काढावा लागेल. ज्या ज्या गोष्टीची आम्हाला आवड आहे ज्या ज्या गोष्टींना आम्ही मोठं मानतो त्या सर्व गोष्टींचा प्रभाव बुद्धीतून काढावा लागेल. त्यावेळेला भगवंताचा प्रभाव बुद्धीमध्ये पडेल. विठ्ठला प्रत्येकाची आवड वेगळी आहे. कोणाला काय आवडतं कोणाला काय आवडतं. आमचे एक महाराज जोडीदार आहेत बरं का. 1 वर्ष फार होतं त्यांना लगेच गाडी बदलावी लागते. नाव नाही सांगत. मित्र आहेत माझे चांगले. गाव सांगतो लागलं तर खेडचे आहेत. खेड मनसर माहीत आहे ना. खेडमधले प्रॉपर खेडमधले आहेत ते. त्यांना ते गाडीची फार आवड आहे. ते काचा म्हणे खाली करून गाडी कधी चालवायचीच नाही म्हणे. काचा खाली करून गाडी कधी चाल. म्हटलं का. म्हणे आतमध्ये खराब होतं सगळं. धुळी येऊन खराब होतं म्हणे. म्हटलं मग तर ते गरम होऊन उकडून मरायची वेळ. ते म्हणे तसं नाही AC चालू करायची म्हणे.
अरे पण म्हटलं EC ने ॲव्हरेज कमी पडतं, पेट्रोल जास्त जातं, डिझेल ते गेलेलं परवडलं, पण गाडी खराब झालेली नाही परवडली. सांगण्याचं तात्पर्य मी का बोललो, प्रत्येकाची आवड वेगळी आहे हे सिद्ध करण्याकरता उदाहरण सांगितलं. प्रत्येकाची आवड वेगळी आहे. कोणाला गाड्यांची आवड आहे, कोणाला पैशाची आवड आहे, कोणाला जमिनीची आवड आहे, कोणाला पद प्रतिष्ठा याची आवड आहे. कशाची का आवड असाना, कशाची का असाना, पण तो प्रभाव डोक्यातला बुद्धीतला कमी करावा लागेल, तो काढावा लागेल, तर भगवान परमात्माचा प्रभाव आपल्या बुद्धीमध्ये पडू शकतो, अन्यथा नाही. एक प्रमाण सांगतो तुम्हाला. आता संज्ञा वेगळी वापरली इथे तुकोबरायने. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येवणी गोपाळ राहे तेत. आता मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ही एकाच वस्तूची नावं आहेत. अंतकरण चतुष्टयमध्ये वेदांत शास्त्राच्या ग्रंथामध्ये एकाच वस्तूला ही 4 नावं आहेत. ती अंतकरणाला. मग ते चित्त निर्मळ करायला सांगितलं म्हणजेच बुद्धी निर्मळ करायला सुद्धा सांगितलं, मन निर्मळ करायला सुद्धा सांगितलं. मग कशाने करायचं निर्मळ? साबणाच्या पावडरने. विठ्ठला निर्मळ करा याचा अर्थ काय? आपल्या बुद्धीमध्ये ज्या गोष्टींना आपण थारा दिलेला आहे त्या गोष्टी बाहेर काढाव्या लागतील. सर्वसामान्यपणे जर आपण एक सिद्धांत पाहिला तर आपल्या प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये संसाराचा प्रभाव आहे. कशाचा प्रभाव आहे? संसाराचा. आपल्या सर्वांचं कसं आहे तुम्हाला सांगू का? संसारातही काही कमी नाही पडलं पाहिजे आणि मोक्षही भेटला पाहिजे. वाढीचा भात आहे का तू? म्हणजे संसारात काही कमी पडता कामा नाही आणि मोक्ष सुद्धा, वैकुंठाला सुद्धा जाता आलं पाहिजे. अरे असा सिद्धांतच नाही. तुझ्या मनाने तयार करून उपयोग काय? त्याचा उपयोग काय? धर्मशास्त्र असं शिकवत आहे का? शिकवत नाही. असं ज्या दिवशी भगवान परमात्मा आवडेल त्या दिवशी आमच्या अंतःकरणाची स्थिती काय असेल, तुकोबारायांना जर विचारलं तर तुकोबाराय आपल्याला ते सांगतात. विठ्ठला तुका म्हणे कडू वाट तो प्रपंच, रोकडे रोमांच कंठदार, रोकडे रोमांच कंठदार, रोकडे रोमांच कंठदार. तुका म्हणे कडू वाटे तो प्रपंच, तुकोबारायांनी सांगितलं त्यावेळेला आमच्या अंतःकरणाची स्थिती काय झालेली असेल. ज्या दिवशी भगवान परमात्माचं नामस्मरण मुखामध्ये येईल. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, रोकडे रोमांच कंठ दाटे, मग सोडविल माझा स्वामी निश्चयसी, प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही. केव्हा सोडविल? सोडविल माझा स्वामी निश्चयसी. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, त्यावेळेला मग मोक्षाची अपेक्षा करा, मग वैकुंठाची अपेक्षा करा, मग मुक्तीची अपेक्षा करा. ज्या दिवशी संसार कडू वाटू लागेल त्या दिवशी मग सोडविल माझा स्वामी निश्चयसी. तोपर्यंत नाही. श्री तुकोबाराने दुसरीकडेही वर्णन केलं. विटले हे चित्त प्रपंचापासून, वमनते चित्ती बैसलेसे, वमनते मनी बैसलेसे. विटले हे चित्त प्रपंचापासून, प्रपंचाचा वीट यावा. प्रपंचाचा काय यावा?
वीट यावा. वमन ते मणी. वमन म्हणजे काय? उलटी. अगदी गुलाबजाम खाल्ले, रसगुल्ले खाल्ले आणि उलटी झाली. नाही नाही म्हणले रसगुल्ले खाल्ले होते, एकदा पाहू दे तरी डोळे भरून. शक्य आहे का? शक्य नाही. उलटीकडं पाहणं शक्य नाही. अशी अवस्था आमच्या अंतकरणाची झाली पाहिजे. ज्या दिवशी आम्हाला संसार कडू वाटेल, संसारापासून प्रपंचापासून मन विटेल, त्या दिवशी परमार्थाची, भगवंताची, मोक्षाची, वैकुंठाची अपेक्षा करा. त्याच्या अगोदर नाही. विठ्ठला प्रपंच जोपर्यंत गोड वाटत नाही, कडू वाटत नाही, तोपर्यंत मोक्ष प्राप्ती शक्य नाही. एक गोष्ट लक्षात घ्या. नित्य नामस्मरण हे गंध लावल्याने, माळ घातल्याने, कीर्तन करता येण्याने, भागवत करता येण्याने, रामायण करता येण्याने, पुढे चालून बोलू का, सुंदर गाता येण्याने, सुंदर वाजवता येण्याने नामस्मरण नित्य नाही घडणार. विठ्ठला त्याला संसारापासून मन विटावं लागेल. असं आहे, संसारापासून मन विटावं लागेल. आपला असं आहे, आपल्याला परमार्थही आवडतो आणि संसार त्याच्यापेक्षा जास्त आवडतो. आपल्याला प्रपंचही आवडतो आणि परमार्थही आवडतो. म्हणजे आपल्या दृष्ट्या परमार्थही सत्य आहे आणि संसार तोही सत्य आहे. येडीला सासरण माहेर सारखंच. आपली अवस्था कशी? वेडीला सासरण माहेर. मग तुम्ही म्हणाल आपण जर संसारही आवडतो आणि परमार्थही आवडतो तर मग आपण वेडे आहोत का? होय. विठ्ठला आत्मपरीक्षणाच्या गोष्टी आहेत. आपण परमार्थात आल्यावर दुसऱ्याचं परीक्षण करत बसतो. काय करतो आपण? दुसऱ्याचं परीक्षण करत बसतो. आपण आपलं परीक्षण केलं पाहिजे. आपण कुठे आहोत? तुकोबाराय काय शिकवतात, ज्ञानोबाराय काय शिकवतात, त्या वळंब्यामध्ये आपण बसतोय का याचा विचार केला गेला पाहिजे. आपण ज्या दिवशी संसार आपल्याला कडू वाटू लागेल, बुद्धीतून संसार जाईल. कडू वाटणं म्हणजे काय हो? संसार सोडणं का? संसार सोडणं असं नाही सांगितलं. असं नाही सांगितलं. संसार कडू वाटणं याचा अर्थ काय? इदम न मम इति श्री वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी वाच. गुरुजी असं सांगायचे बरं का. काय गुरुजी म्हणायचे? संसारात कसं राहावं? सासूरवासनीप्रमाणे. कसं? सासूरवासनीप्रमाणे. सासूरवासनीला माहेरचं कुत्र जरी आलं तरी आनंद होतो. तुम्ही ऐकताय ना? सर्वजण ऐकताय का? वा रे वा. कुत्र जरी आलं ना म्हणे माहेरून तरी गोड वाटतं ते. असा भाग आहे. तसं राहावं म्हणे संसारामध्ये. ती राहती सासरी, सासूरवाशी नसते. खाती नवऱ्याचं, लुगडी नवऱ्याची, दागिने नवऱ्याचे, गाडीत बसायचं कोणाच्या? नवऱ्याच्या. बंगल्यात राहायचं कोणाच्या? नवऱ्याच्या. आणि गुणगान कुठलं गायचं? तसं जमलं पाहिजे. संसारामध्ये राहायचं गुरुजी म्हणायचे, परंतु त्या सासूरवासनीप्रमाणे राहायचं. तो संसार गोड वाटू नये. सासूरवासनीला वाटतो का? नाही वाटत. तिचं प्रेम खरं कुठं असतं? माहेरावर असतं. तसं आपण संसारात राहून सुद्धा हे म्हणायला शिकलो पाहिजे. काय? माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी. विठ्ठला त्या वेळेला तो बुद्धीमध्ये स्थिर होईल. बुद्धी त्याच्या पायी आपली विलीन होईल. केव्हा? संसारावरचं प्रेम निघाल्याच्या नंतर. तसं नाही, मग त्याच्याविषयी प्रेम निर्माण होईल. जोपर्यंत संसारावरचं प्रेम निघत नाही तोपर्यंत पांडुरंगाच्या चरणी प्रेम जडत नाही. विठ्ठला संसारात मन गुंतवू नये. आपल्या
मनावर बुद्धीवर जो काही संसाराचा प्रभाव आहे ना, त्यातून मन बाहेर काढावं, बुद्धी बाहेर काढण्याचा प्रयास करावा. हा, आता अवघड आहे हे मात्र नक्की बरं का. संतांना संसारातून मन काढणं हे सोपं आहे. किती सोपं आहे. लोण्यातून केस बाहेर काढणं. कशातून? लोण्यातून. तर लोण्यातून केस बाहेर काढायला, समजा लोण्यामध्ये केस आहे आणि केस त्यातून बाहेर काढायचा, तो गुंतणार आहे का? नाही. लोण्यात कसा काय गुंतेल केस? आणि हे झालं संतांचं संसारातून मन काढणं, बुद्धी बाहेर काढणं. आपल्याकरता संसारातून मन बुद्धी बाहेर काढणं म्हणजे भाकरीतून केस बाहेर काढणं, घासासहित बाहेर. विठ्ठला असं का बरं इतका अवघड का? त्याचं कारण आहे. गाडीमध्ये येता येता थोडं चिंतन झालं आमचं. आमच्या आदरणीय गोपाळ नाना होते बरोबर. म्हटलं असं का घडतं त्याचं माहिती आहे का? म्हणलं कारण. त्यावेळेस सहज एक ओवी आठवली. अनंत संसार मालेचे ठाई, नित्य विषय सेविले पायी, ते दृढावले वृत्तीचे ठाई. अनंत जन्मामध्ये हेच तर उद्योग केलेत, वेगळं काही नवीन करतोय आपण. आपण काय केलंय अनंत जन्मामध्ये? संसारच उपभोगलाय, बाकी केलंय काय? काही केलेलं नाही. म्हणून तर त्याचा प्रभाव निघत नाही. संसाराचा प्रभाव आपल्या चित्तातून जात नाही. पण किमान संसार जरी आपल्याच्याने सुटला नाही, संसाराचा प्रभाव जरी निघाला नाही, तर एवढं निश्चित म्हणायला शिकावं, संसारामध्ये साधकाने कसं असावं? बिनफिकीर असावं. काल काय झालं मला आठवत नाही. वृत्ती कशी असावी? काल काय झालं आठवत नाही. आता कसं आहे, अंगभर कापड आहे, 2 वेळा व्यवस्थित भगवान देत आहे. उद्या महागाई वाढेल, चिंता आज कशाला करू? विठ्ठल त्याही वेळेला चिंता नव्हती. राहुरीला जाऊन आलो. आदरणीय आमचे भाऊ जोरे महाराज या ठिकाणी बसले. म्हटलं 20 वर्ष मी फुकट कीर्तनं केली, निष्कामपणे सेवा. त्याची काही लक्षणं सांगितली मी, का त्यावेळेची वृत्ती कशी असते आणि आपण एकदा का त्याचं फल स्वीकारायला लागलो का वृत्तीत बदल कसा होतो, हे थोडंसं मी त्यांना त्यावेळेला रस्त्याने सांगितलं. त्याही वेळेला चिंता नव्हती, आजही चिंता नाही, उद्याही चिंता नाही. पांडुरंगाच्या चरणी किंवा आमचं जे अधिष्ठान आहे गुरुमाऊली स्वानंद सुखनिवासी श्री गुरु कोंडाजी बाबा डेरे, मी नेहमी म्हणत असतो, बाबा गाडी दिली दुसऱ्याने ती काढून नेली तरी चालेल, फक्त परमार्थाची अक्कल दिली ती काढून नको घेऊ. विठ्ठल आणि हे जोपर्यंत आपण म्हणत नाही सज्जन हो, तुम्ही ऐकताय ना, जोपर्यंत आपण हे म्हणत नाही ना, तोपर्यंत आसार संसार जो आहे त्याच्यावर तर प्रेम निघणार नाही. जोपर्यंत बाहेर आपलं प्रेम जेवढं वाटलं गेलेलं आहे, ते प्रेम जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत भगवंताच्या चरणी ते प्रेम जडणार नाही. आणि प्रेमाशिवाय नामस्मरण मुखात येत नाही, लक्षात घ्या. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, अखंडित प्रेम भाव, अखंडित प्रेम आवडता देव अखंडित प्रेम भाव, अखंडित प्रेम भाव, अखंडित प्रेम भाव. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, मग काय होईल? अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण, किंवा चित्ती राहिले चिंतन नारायण नारायण. जोपर्यंत बाकीचं प्रेम निघत नाही तोपर्यंत भगवंताशी प्रेम जडणार नाही सज्जन हो. आणि त्याच्याशी प्रेम जोपर्यंत जडत नाही तोपर्यंत नामचिंतन नित्य घडणार नाही. एकदा त्याच्याशी प्रेम जडलं रे जडलं का त्या बुद्धीचं अवच्छेदक काय आहे? ज्ञानोबरायाने त्या बुद्धीचं अवच्छेदक सांगितलं, जी बुद्धी भगवान परमात्माच्या चरणाशी जोडली गेली. ईश्वरा वाचोनी काही जिये आणि कलानी नाही, ती एकची
सदबुद्धी पाही अर्जुना जगी, तैसी दुर्लभ सदबुद्धी जिये परमात्माची अवधी, जैसा गंगेसी उदधी निरंतर, ईश्वरा वाचोनी काही जिये आणिकलानी नाही, ती बुद्धी अशी आहे अर्जुना का तिला भगवंताशिवाय दुसरं काहीच आठवत नाही. जैसा गंगेसी उदधी निरंतर, ज्याप्रमाणे गंगा एकदा उगमस्थानावरनं निघाली का तिला वेद उदधी म्हणजे फक्त सागराचा आहे, तिला बाकीचं काही घेणं देणं नाही. त्याप्रमाणे ज्याची बुद्धी बनली मग मात्र नामचिंतन घडेल बरं का. ठीक आहे, सदबुद्धी प्राप्त झाली, भगवान बुद्धीमध्ये वास करू लागले, आमचं प्रेम त्याच्या चरणावरती जडलं, नित्य नामस्मरण आमचं घडू लागलं. ठीक आहे, नित्य नामस्मरण घडलं, पण फायदा काय? प्रयोजन म्हणून उद्देशेन मंदोपी प्रवर्तते. प्रयोजनाशिवाय वेडा सुद्धा कुठलं कार्य करत नाही. वेडा सुद्धा कार्य करत नाही. मग इथे तर शहाणपणाच्या गोष्टी आहेत सर्व, वेडेपणाच्या नाही. मग फायदा काय आहे? अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये नित्य नेम नामे ते प्राणी दुर्लभ, ते प्राणी दुर्लभ, नित्य नेम नामे हो ते प्राणी दुर्लभ, नित्य नेम नामे ते प्राणी दुर्लभ, ते प्राणी दुर्लभ, नित्य नेम नामे हो ते प्राणी दुर्लभ. नित्य नेम नामे ते प्राणी दुर्लभ, ते प्राणी दुर्लभ, नित्य नेम नामे हो ते प्राणी दुर्लभ, नित्य नेम नामे ते प्राणी दुर्लभ, ते प्राणी दुर्लभ, नित्य नेम नामे हो ते प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभत यादवळे, लक्ष्मी वल्लभत यादवळे, हरिमुखे माना, 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 हरिमुखे माना. नित्य नेम नामे ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभत यादवळे, लक्ष्मी वल्लभत यादवळे, लक्ष्मी वल्लभत यादवळे.
प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. फायदा सांगतात ज्ञानोबा राय. नित्य नामस्मरण जर घडलं तर फायदा काय आहे? लक्ष्मी वल्लभ तया जवळी. त्याच्याजवळ जो लक्ष्मीचा पती आहे ना त्या साधकाच्या जवळ राहतो. बरं का. आता एक मौज आहे याच्यामध्ये. बरं विचार जर केला, परमार्थ करत असताना लक्ष्मीचं जे स्वरूप आहे किंवा लक्ष्मी जी आहे त्याला कितपत महत्व दिलं गेलं? न लगे मुक्ती धन संपदा. त्याच्यामध्ये वर्णन केलं. न लगे मुक्ती धन संपदा. धनही नको आणि संपदाही नको. आता काही नाही, तो अभंग म्हणायचाच बंद केला हा भाग. त्याच्या जागेवर आता तो हा म्हणतात. कोणता अभंग? कृपाळू सज्जन तुम्ही संतजन. हा अभंग काही नाही गाळला हो. त्याच्यामध्ये लिहिलं ना असं, न लगे मुक्ती धन संपदा. मग ते गाळून टाकलं. बरं म्हणजे काय होतं माहिती आहे का, आपण परमार्थात जरी आलो ना तरी सुद्धा ते आमचे बाबा नेहमी म्हणायचे वैकुंठवासी डेरे बाबा. बरं का, आपली अवगुणाची गठुडी आपण संगतीच ठेवली, ती काही सोडलेली ते आपण टाकीत नाही. बरं, कारण काय होतं, वास्तव नियम काय आहे धर्मशास्त्राचा? संसाराचा परमार्थ. बाबा तुम्ही ऐकताय का? सगळेजण ऐकताय ना? वा वा, मग जमलं बरं का. आता हो, कसं आहे परमार्थ करताना काय व्हावं? संसाराचा परमार्थ व्हावा. पण आपलं होतं काय तुम्हाला सांगू का? आपला परमार्थाचा संसार होतो, आपण त्या परमार्थात संसार घुसवतो. अशी गडबड. आपण परमार्थात आला तरी सुद्धा परमार्थाचे जे नियम आहेत ते आपण मोडीत काढतो. असं बघा, मोठा महाराज सुद्धा कशावर ठरवला जातो? गाडीवर ठरवला जातो. असं कसं? असं ते का आमच्या इकडे एक महाराज आहेत कळमला, नाव नाही सांगत ते, तुमचा काय भरोसा, त्याला जाऊन सांगत. त्यांनी थोडी मोठी गाडी घेतली अशी लांबकोळी, कळत ना भाषा, कळत ना लांबकोळी मी अशी लांब, जरा लांब गाडी घेतली. त्यानं म्हटलं आता ही गाडी, म्हटलं महाराज तुम्ही ही गाडी कीर्तनाला घेतली? म्हणलं हा कीर्तन. आणि म्हणलं कीर्तनाला जायची किती? म्हणलं दोघच जण, एखादा वादक नाही तर एखादा गायक, दोघं. आणि म्हणजे एवढी लांबलंच गाडी काय लागे? महाराज म्हणला गाडी मोठी असली का पाकिट वाढत. मोठी अवघड भाव हो. तुम्हाला म्हणलं तुम्ही बदला, म्हणलं हा बदलू आपण. जे म्हणला पॉकेट ते काय होतं, म्हटलं गाडी मोठी असली का मग पॉकेट वाढलं जातं. म्हणलं मग तसं वाढत नाही, गाडी पाहून पाकिट भरलं जातं. मला असा प्रकार असतो. मला पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जर ते सारे नियम जर इथं घेऊन आलो तर होईल काय? आपल्या परमार्थाचा संसार होईल. आणि मदालसेने गोड सांगितलं, हा हे सांडावं लागेल, हे टाकावं लागेल, याचा छंद काढावा लागेल, याचा सोप्या भाषेत सांगू का, नाद काढावा लागेल. काय करावं लागेल? नाद काढावा लागेल. विठला विठला सांडी रे सांडी बाळा, सांडी संसार छंदू. माशिया मोहळा रे रचियला तो कंदू. झाडून मगनेला तया फुकटची वेदू. तैसी परी होईल तुझ उपदेश आणू. तैसी परी होईल तुझ उपदेश आणू. जाई रे पुत्र राया श्री गुरु शरण. जाई रे पुत्र राया श्री गुरु शरण. जाई रे पुत्र राया श्री गुरु शरण.
सांडी रे सांडी बाळा संसार छंदू. हा, संसाराचा छंद सांडत तर नाही आपण, पण तो परमार्थ सुद्धा संगती घेऊन येतो. आपण काय करतो, तिकडचे नियम इकडं वापरतो आपण. परमार्थात जरी आलो तरी संसारातले जे नियम आहेत ना तेच बरोबर घेऊन येतो. परिणामी आयुष्यभर जरी परमार्थ केला तरी सुद्धा शेवटी उपयोगाला येणार नाही. संसार सोडून हिमालयात जा असं नाही सांगितलं, परंतु संसाराचं तादात्म्य टाका असं मात्र सांगितलं. पण ज्या साधनाने संसाराचं तादात्म्य टाकायचंय अर्थात परमार्थ साधनाने, तिथे येऊन सुद्धा आम्ही संसाराचेच नियम वापरतो. म्हणून तर या गोष्टी आपल्याला सुचत असतात. एरवी परमार्थामध्ये काय सांगितलं, लक्ष्मीला शून्य किंमत आहे. काय किंमत आहे? शून्य किंमत आहे. मग जर लक्ष्मीला शून्य किंमत आहे तर मग ज्ञानोबाराय या अभंगामध्ये लक्ष्मी मातेचा एवढा अगत्याने उल्लेख का करतात? पुढे मौजेची बाब आहे. विचार जर केला तर ज्ञानोबाराय आहेत ते, सामान्यांचा तो अभंग नाही. संप्रदायामध्ये सुप्रीम कोर्ट म्हणजे ज्ञानोबाराय. सुप्रीम कोर्ट म्हणजे काय? ज्ञानोबाराय. ज्ञानोबाराय बोलले बोलले. तुम्हाला एक मौज सांगू, मी नेहमी सांगत असतो, जो विटेवरती उभा आहे ना, छाती काढून सांगतो मी असा आहे, मी तसा आहे, नतत भास आहे ते सूर्यो तुझे सत्तेने वेदासी बोलवणे. सारं काही माझ्या म्हणजे प्राण हालेन, सूर्य चालेन, साऱ्या गोष्टी सांगतो, छाती काढून सांगतो. पण तो जर भगवान आमच्या समोर आला ना, वारकरी कसा असावा? पांडुरंग परमात्मा जो जगाचा सत्ताधारी आहे, त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही, वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता, चाले हे शरीर कोणा, हे सगळं खरं आहे. पण तो जरी भगवान आमच्या समोर येऊन उभा राहिला ना, आणि त्याने जर आम्हाला सांगितलं ना, माऊली ज्ञानोबारायांनी हे चुकीचं लिहिले, आम्ही त्याला सांगू, बाबा रे तू मोठा आहे. तू कसा आहे? मोठा आहे. पण तू जे सांगतोय ते आम्हाला मान्य नाही. तू म्हणतो ना ज्ञानोबारायाने चुकीचं लिहिलं, तू मोठा आहे, विटेवर जाऊन उभा राहा. आम्हाला ज्ञानोबारायांचंच मान्य आहे. ज्ञानोबारायांच्या विरोधात तू बोलत असेल तर तुझं आम्हाला मान्य नाही. आम्हाला तुझं मान्य नाही. श्री तुकोबाराय बोलले बोलले. पांडुरंग परमात्माने जरी येऊन सांगितलं तरी जमणार नाही. आता वारकऱ्याचा भाव कसा असावा? मी नेहमी सांगत असतो, एक वेळेला देवाला आपल्या समोर कोणी अद्वतत्व बोललं, सहन करावं. ज्ञानोबारायण तुकोबारायांविषयी जर कोणी बोललं ना आपल्या पुढे वाईट, पहिले मुस्काडात खानदेशी पेटवायची. ते पुढचं पाहता येईल, जेलमध्ये जायचं काही फरक नाही पडत. काही फरक पडत नाही. असं कोणी ज्ञानोबारायण वाईट साईड बोलणारा उचलून आपटायचा, सोडायचा नाही. विठ्ठला महाराज तुम्ही बोलता, माझी परीक्षा घ्यायची का? मंडपाच्या बाहेर पडलं येऊन ज्ञानोबारायांविषयी तुम्ही उलट बोलून पहा काय होतंय ते. विठ्ठला आणि ज्याला ज्ञानोबारायांचा, श्री तुकोबारायांचा अभिमान अंतकरणामध्ये नसेल ना, त्याने माळ काढून इंद्रायणीत सोडावी. गरज नाही. कशाला घालतो माळ? ज्ञानोबारायांबद्दल, माऊलीबद्दल तुला अभिमान नाही? तुकोबारायांबद्दल अभिमान नाही? संप्रदायातच राहू नकोस. विठ्ठला आपण पाहत होतो की लक्ष्मीला एरवी सर्व संतांनी परमार्थामध्ये भक्तीची वाटचाल करीत असताना तेवढीशी किंमत दिली गेली नाही. मग ज्ञानोबाराय या अभंगामध्ये लक्ष्मी वल्लभ एवढं अगत्याने का म्हणतात? काय कारण मग लक्ष्मीचं एवढं गुणगान गायचं? नुसतं पांडुरंग त्याच्या जवळी असं म्हटलं असतं ते चाललं नसते का? जगाचा मालक त्याच्या जवळी, किंवा किती प्रमाण आहे चित्ती नाही आज त्याचा पांडुरंग दास. तिथे कुठं लक्ष्मी वल्लभ वापरलं? मग इथेच वापरायचं काय कारण आहे? नक्की ज्ञानोबारायांना म्हणायचंय काय? लक्ष्मी वल्लभ म्हणण्यामध्ये नेमकी गुह्यता काय आहे? का लक्ष्मी मातेचा एवढा आग्रहपूर्वक उल्लेख ज्ञानोबाराय करतायत? एरवी सांपत्तिक भोगाचा निषेध करतायत सर्व संत, इथे मात्र लक्ष्मी मातेचं नाव घेतात. लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. लक्ष्मीचा अवच्छेदक थोडंसं पाहूया. भगवान महादेवांचा अवच्छेदक काय आहे? भुवनभंग व्यसनम. तसं लक्ष्मीचं काय आहे? लक्ष्मी सस्तोय भंग.
लक्ष्मी तोय तरंग भंग चपला. लक्ष्मी मातेचा अवच्छेद काय आहे? पाण्यावरचे जसे तरंग असतात हा ते निर्माण होतात. पाण्यावरती काय होतात? तरंग निर्माण होतात. लक्ष्मी तोय तरंग भंग चपला. पाण्यावरती तरंग निर्माण होतात आणि ते जवळजवळ 8 दिवस तसेच राहतात आणि 8 दिवसांनी नाश पावतात. तुम्ही कीर्तन ऐकताय का? मी काय म्हटलो? पाण्यावर तरंग निर्माण होतात आणि ते तरंग 8 दिवस तसेच राहतात. तरंग म्हणजे लाटा. तरंग निर्माण होतात आणि 8 दिवस मुक्कामाला राहतात आणि मग नाश पावतात. असं आहे का? नाही, ते लगेच निर्माण होतात, लगेच जातात. तसं लक्ष्मी मातेचा अवच्छेदक म्हणताना शास्त्रकाराने वेदांत शास्त्राने सांगितलं, लक्ष्मी तोय तरंग भंग चपला. ज्या गतीने चपल गतीने तरंग निर्माण होतात आणि नाश पावतात तितकी लक्ष्मी माता चंचल आहे. ती कोणालाच किंमत देत नाही, कोणालाच नाही. याला सोडून कोणालाच देत, भगवान परमात्माला सोडून ती कोणाला किंमत देत नाही. तिला सगळे किंमत देतात. स्वर्ग मृत्यू पाताळ विठ्ठल. ती कोणाला किंमत देत नाही. भागवतामध्ये एक दृष्टांत येतो. दुर्वासा मुनींच्या शापाने इंद्राला शाप दिला आणि लक्ष्मी गायब झाली. काय झालं? दुर्वासा मुनी स्वर्गामध्ये गेले, इंद्रपुरीमध्ये. समोरून ऐरावतावरनं त्या ठिकाणी इंद्र समोरून आला आणि दुर्वासांनी काय केलं? आपल्या गळ्यामध्ये जी माळ होती रत्नाची ती काढली आणि त्या इंद्राला भेट दिली. इंद्र काय देवांचा राजा आहे ना, पुन्हा ऐरावत बसायला आहे. इंद्र म्हणजे VIP माणूस हो. दागदागिने ते सगळं काय असं रुबाबात काम त्याचं काय हलकं काम आहे का? आणि दुर्वासा म्हणजे आपले भगवे कपडेवाले असा प्रकार. ते गळ्यातली माळ काढली दुर्वासा ऋषींनी, देऊन टाकली इंद्राला, भेट म्हणून देऊन टाकली. इंद्र मोठा आहे म्हणून. मोठ्या माणसाची आपल्याला लई उभं राहते. वा वा, काय मन मोकळ्याने हसले हो. आता ते इंद्र मोठं म्हणून त्याला दिली यांनी माळ. आता ते मोठी माणसं कशी राहतात? त्याने काय केलं? ते इंद्र इतकं खोडीचं होतं, त्याने ती माळ घेतली आणि त्या ऐरावताच्या सोंडात दिली. बर दिली कोणी? दुर्वासाने. हे आगीचं प्याव कोण? दुर्वास. हे रागीट मरणाचं. ती माळ दिली ते इंद्र खोडीचा. त्याने ती माळ काय केली? नवरत्नाची, ती रत्नाची माळ दिली त्याचे सोंड ते ऐरावत. आता ते ऐरावतानंतर निदान सोंडत अडकून ठेवावं का? त्याने खाली टाकली आणि त्याच्यावर पाय दिला. राग आला दुर्वास, शाप देऊन टाकला. लक्ष्मीच गायब होईन म्हणलं. सगळं गायब झालं आणि पुन्हा मग सगळेजण मिळून काय झालं? ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला विचारू लागले का आता काय करावं? पुन्हा ती लक्ष्मी आपल्याला प्राप्त होण्याकरता, स्वर्गात वैभव प्राप्त होण्याकरता काय करावं म्हणे? ते म्हणे माझा पोऱ्या हुशार आहे म्हणे, त्याला आपण विचारू म्हणे. म्हणे तुमच्या मुलाला म्हणे ते नारदाला म्हणले, ते हुशारी म्हणले, ते सांगन बरोबर. त्याच्या प्रत्येक गोष्टीचं औषध राहत म्हणे. प्रत्येक गोष्टीचं काय राहतं? त्याच्याकडे औषध आहे म्हणे. देवर्षी नारदाला आव्हान केल्यावर नारद लगेच तिथं हजर झाले. म्हटले काय झाले? अरे हे देव काय म्हणतात बघ जरा. अरे यांची लक्ष्मी गायब झाली, आता ती मिळवण्याकरता काय करावं? त्याच्यावर काही उपाय सांग. म्हणलं त्याला दुसरा उपाय नाही काही. म्हटलं भगवान नारायणाकडे जावं लागेल. म्हटलं काय करावं लागेल? नारायणाकडे. लक्ष्मी कोणची आहे? बोलत चाल ना. नारायणाची, बरोबर आहे की नाही? लक्ष्मी कोणाची आहे? लक्ष्मीची रूप काय काय आहेत? पैसा, अंगठ्या, दागिनं, गाड्या, बंगलं, रोकड, कॅश. मग लक्ष्मी पूजनाला आपण काय पूजितो? नोटा, दागिनं पूजितो आहे की नाही? का खापरं पूजितो आपण? नाही, दागिनं पूजितो बाप्पा. नोटा पूजितो आपण त्या ठिकाणी. ते लक्ष्मीचं रूप मानतो ना आपण त्याला, बरोबर आहे की नाही? कशाचं रूप मानतो? लक्ष्मीचं रूप मानतो त्या नोटांना, दागिन्यांना. या संपत्तीला आपण लक्ष्मी असं नाव दिलेलं आहे. त्यांच्या घरी लक्ष्मी पाणी भरते असं म्हणतो की नाही? पण वास्तवात लक्ष्मी कोणाची आहे? भगवान नारायणाची. कोणाची आहे? भगवान नारायणाची. आणि तिला आपण काय म्हणत असतो? माझी 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 असं म्हणतो की नाही आपण? शेत लक्ष्मीचं स्वरूप आहे. दागिने त्याला आपण माझं माझं म्हणतो ना.
ते लक्ष्मीचं स्वरूप आहे की नाही, त्याला आपण काय म्हणतो, माझं माझं असं म्हणत असतो. आणि वास्तवात लक्ष्मी कोणाची आहे? नारायणाची. आता विचार करा थोडा, तुमच्या डोक्यात विचार नाही आला? नाही आला? लक्ष्मी कोणाची आहे? नारायणाची. ना आपण काय म्हणतो तिला? दुसऱ्याच्या बायकोला चांगलं म्हणलं लय चांगलं होईल का? काय अवघड आहे हो विठ्ठला. ती त्याची बायको आहे. कोणाची? नारायण. आणि तिला आपण काय म्हणतो? तुम्ही म्हणा काय म्हणायचं बाबा मग आता आपल्याकडे लक्ष्मी याला माझी नाही इदम न मम इदम न मम इदम न मम विठ्ठला. देवर्षी नारदाने सांगितलं काय हरकत नाही, आपण भगवान नारायणाकडे जाऊ. पावणे 9ला नाही सोडायचं, पावणे 9 झाले. देवाने आपण भगवान नारायणाकडे जाऊ. पण एक गोष्ट लक्षात घ्या म्हणले देवांनो. काय? तो उपाय सांगेन भगवान, परंतु त्याला काय असतं, आपल्याला एखाद्याकडनं एखादी गोष्ट जर काढून घ्यायची असेल तर त्याच्या आवडीचं बोलावं लागतं. कसं बोलावं लागतं? त्याच्या विरोधात बोलून चालणार नाही. म्हणजे भगवान परमात्माला त्याचं नामचिंतन आवडतं. मी पुढे म्हणेल म्हणले तुम्ही माझ्या मागे सर्वजण म्हणा आणि नारायणाचं भजन करत करत कुठे चला? त्याच्याकडे चला. मग तो उपाय आपल्याला बरोबर सांगेल. श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण श्रीमन्नारायण लक्ष्मी नारायण लक्ष्मी नारायण सूर्य नारायण सूर्य नारायण अग्नि नारायण बद्री नारायण 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 बद्री नारायण 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 राम नारायण कृष्ण नारायण राम नारायण कृष्ण नारायण विठ्ठल नारायण 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 विठ्ठल नारायण 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 विठ्ठल नारायण गुरु नारायण माता नारायण पिता नारायण माता नारायण पिता नारायण श्री गुरु नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण बद्री नारायण नारायण देवर्षी नारद सर्व देवांना घेऊन भगवान नारायण
नारायणाकडे गेले. भगवान नारायण सांगितलं समुद्र मंथन करा, त्यामधून लक्ष्मी तुम्हाला प्राप्त होईल. मंथन करायला सुरुवात झाली. 6व्या क्रमांकाचं रत्न निघालं. कोणतं? लक्ष्मी. 6व्या क्रमांकाचं रत्न कोणतं निघालं? लक्ष्मी माता निघाली. पण लक्ष्मी माता ज्या वेळेला आता लक्ष्मी मातेचं सौंदर्य आहे ते सगळे देव बोलून गेले. लक्ष्मी मातेनं अतिशय सौंदर्यवान असं त्या ठिकाणी रूप धारण केलेलं. हातामध्ये पुष्प माला होते हातामध्ये. सर्वजण लक्ष्मी मातेला पाहिल्यानंतर भुलून गेले, देवदानव दोन्ही पण. सगळेजण आपले कपडे सावरायला लागले. व्यवस्थित जिथल्या तिथं आहे का भाऊ, गोंधळ नको. सगळेजण व्यवस्थित टाईट फिट अगदी गडबड करायला लागले. पुढं चालायला लक्ष्मी मातेने सांगितलं सर्वांनी लाईन धरा. बाकीचे विचारायला लागले तू कोण आहेस, कुठून आली, तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नाही, पायात जोडवी नाही, हातात चोडा नाही, याचा अर्थ तुझं लग्न झालेलं. हातात पुष्पमाला, याचा अर्थ तुला लग्न करायची इच्छा आहे. ते म्हटले बरोबर आहे, मला लग्न करायचंय, पण तुम्ही लाईनीत बसा, जो मला आवडेल त्याच्या गळ्यामध्ये मी पुष्पमाला घालेन म्हणे. लक्ष्मी माता निघाली. देवांच्या, आता दानवांच्या लाईनीनं जाण्याचा काही प्रश्नच येत नव्हता. देवांच्या लाईनीने निघाली. पहिल्याच खुर्चीमध्ये इंद्र होता, मोठा माणूस. इंद्र म्हणजे काही माणूस मोठा आला तो. दागदागिने घालून व्यवस्थित जिथल्या तिथे. इंद्राकडं पाहिलं लक्ष्मी मातेने. चांगलं आहे म्हणे, स्वर्गाचं त्याला त्या ठिकाणी राज्य आहे, सगळं काय पैसा पाणी पण भरपूर आहे म्हणे याच्याक. पण याचं कॅरेक्टर धड नाही म्हणली. इंद्राचं कॅरेक्टर धड नाही. इंद्रा पडली भग. नको म्हणली, याला नको माळ घाला. लक्ष्मी माता होती. पुढे आली, पुढे चंद्र होता. चंद्राकडे पाहिलं, शीतलता, गोरा गोमटा म्हणली सगळं बरं आहे, सगळं काय ठीक आहे, पण हे रोगेट आहे म्हणली. 15 दिवस नीट राहत, 15 दिवस बिघडत, आणि मधीच कुकू पुसल्यावर काय करायचं. म्हणजे असला नवरा नको. पुढं आली, पुढे ब्रह्मदेव होते. त्यांना पाहिल्यावर तोंडाला पदर लावला लक्ष्मी मातेने. हसू लागल्या. का बरं? लग्नाचं वय निघून गेलं ना. आता बरेच ब्रह्मदेव आहेत असे. इल्ला टाइमच इल्ला निघून गेला. टाइम निघून गेला बा. 32 काय, 35 काय, 40 काय, विचारणच कुणी हो. गाडीतही ती चर्चा होती. दोघांची चर्चा चालली होती. मी आपला गप होतो, मी काही बोललो नाही. 2 जण होते बरं का भाऊ. ते दोघा चालली होती चर्चा. ते ब्रह्मदेव पाहिलं, हसू आलं. वय निघून गेला, आता कवा लग्न करायचं ना. पुढं आल्याच्या नंतर मात्र देवर्षी नारद लाईनीत होते. नारद होते. पाहिलं, भजन गातो म्हणे, चांगलं आवाज चांगला आहे म्हणे, गोड गातो म्हणले. पण याचेच लग्न करून काय करायचे? 8-8 दिवस बोंबलत येणार हे जर घरीच थांबत नाही म्हणे. लक्ष्मी माता आमच्या पुढे निघाली. पुढे गेल्यावर मात्र लक्ष्मी मातेने डोक्यावरती पदर व्यवस्थित घेतला, गुडघे टेकवले, भूमीवरती मस्तक टेकवलं, प्रणाम केला. कोण होतं? महादेवचे होते, आमचे भोले बाबा होते. भोले बाबा लाईनीत होते त्या ठिकाणी. लक्ष्मी माता म्हणले चांगले वैराग्यवान आहेत, कॅरेक्टर आहे चांगले, आचरणवान आहेत, पण लग्न यांच्या बरोबर करून करता काय म्हणे? यांचे काहीच नाही, राहिलंय घर नाही. यांच्या बरोबर कुठं वरात काढित म्हणले आपले. लोक मुलगी काय पाहून देतात? आळंदीला राहिलाय, 4 वर्ष होता, लय अभ्यास झाला, हे पाहून देतात का? लग्न नाही केलं अजून? तुला तावा पाहिला होता कुठं? डोळाच नाही. लक्षात आहे? उंची लक्षात आहे का माझी? वा वा, जमलं मग. अभ्यास आळंदीत राहिला, लय वेदांतचार्य झाला, गातो चांगला, वागता चांगला, म्हणून मुलगी देतात? नाही. महाराज म्हणून पाय पडतील लोक. काय करतील? पाय पडतील, पोहे खाऊ घालतील, जेवायला बोलवतील एखाद्या वेळेला. पोर नाही देणार, अवघड राहतं महाराज. या विश्वामध्ये, व्यावहारिक विश्वामध्ये महाराज पण चालत नाही महाराज. तुम्ही म्हणा एवढं तुम्ही अगदी ठामपणे कसं काय सांगता?
मी 3 वर्ष रखडलो होतो. देईनाच कोणी. नावीला झाला मग मामाचीच पोर गेली. मुंडक काय आली होता विठ्ठला. या पोरांची लग्न काढली तरी सांगायचं नाही महाराज आहेत बाहेर. काय पवार महाराज अजिबात नाही सांगायचं. नाही झाला गोंधळ मग असतो. महादेवांना प्रणाम केला, पुढे गेले तर पुढे लाईनच संपली. लक्ष्मी मातेच्या हातात पुष्पमाला. तशीच दूरवर पाहिलं एक जण हात बांधून उभा होता. हात बांधून उभा होता. कोण नव्हतं, माझा भगवान होता. तो गोविंद होता. पांडुरंग परमात्मा भगवान नारायण हात बांधून उभा आहे. लक्ष्मी माता जवळ गेल्या, पाहिलं. बरं आहे म्हणले. अलंकार विष्णुप्रिय. हा अलंकार गळ्यामध्ये भगवान परमात्माच्या, दागदागिने भरपूर. बरं आहे म्हणे, सगळं चांगलं आहे. सर्व देवी यांना मानतात. गळ्यात दागदागिने आहेत. हाय थोडा आता कलरनी मार खाल्लाय, तर तेवढं तर सांभाळून घ्यावंच लागेल. कारण लग्नामध्ये सांभाळून काहीतरी घ्यावं लागतं बाप्पा. लक्ष्मी माता म्हटल्या असू द्या, जाऊ द्या. हा भगवान लाईनीत नाही उभे राहिले. ही सगळी लाईन होती, महादेवापर्यंत लाईन संपली. हे लाईनीत नाही थांबले, दूरवर जाऊन राहिले. त्यांना माहीत होतं लाईनीत उभं राहून कोणतीच कामं होती नाहीत. लाईनीत कोणतीच कामं नाही होती. त्यांना माहिती होतं हा चॅप्टर आहे. भगवान का साधा आहे का तो. मग तिकडे गेले लक्ष्मी माता, समोरून गेले आणि वर मला घालायला लागले. तर हा गर्दीशी फिरला आणि तिच्या पाठ केली. माळ नाही घालून घेतली पुष्पमाला. ही दुसरी कोण गेली, परत माळ घालायला लागली. ते पुन्हा गरकणी फिरलं आणि तिच्याकडे पाठ केली. लक्ष्मी माता मनात म्हणली आकडूच दिसत आहे. हा पुन्हा आली, पुन्हा माळ घालायला लागली. फिरणार ती म्हटली थांबा, सगळं जग माझ्या मागं धावतं, देव माझ्या मागं धावतायत आणि तुम्ही माझ्याकडे पाठ करता. तर म्हटलं मी तुझा स्वीकार करीन. भगवान म्हटले परंतु तुला फक्त माझ्या पायाची सेवा करावी लागेल. एरवी तुला दुसरा कुठला अधिकार भेटणार नाही. सर्वस्वे सांडोनी सर्वस्वे करोनी सेवा, अभिमान सांडोनी या पांडवा. ती पाय धुवावयाच्या दैवा पात्र जाहली. लक्ष्मी मातेला ते कबूल करावं लागलं. हा लक्ष्मी डोक्यात जाऊ द्यायची नसते. नाही कळलं. पार्थ करता येतोय का. लक्ष्मी असावी का, हो असावी, पण ती डोक्यात जाऊ द्यायची नाही, नाही तर भरमिष्ट होतो माणूस. ती पाय धुवायच्या दैवा पात्र झाली. म्हणजे जी लक्ष्मी मातेची अवस्था भगवान परमात्माकडे आहे. वाक्य नीट आहे का, तुम्ही ऐकताय ना सर्वजण. आपण कुठून सुरुवात केली आम्हाला काय माहिती. म्हणून आपण सुरुवात केली लक्ष्मी मातेचा उल्लेख का केला, का केला ज्ञानोबा राय, याचा समन्वय नक्की काय आहे. जी लक्ष्मी मातेची अवस्था भगवान परमात्माकडे आहे. पाय धुवायची फक्त पात्रता, बाकी पाय लक्ष्मीचे हाती, बाकीची पात्रता नाही. जी लक्ष्मी मातेची अवस्था पांडुरंग परमात्माच्या चरणाजवळ, लक्ष्मी आईशी जयाची दासी, जी लक्ष्मी मातेची अवस्था याच्याकडे आहे, तीच अवस्था याची जो विश्वाचा सत्ताधारी आहे, तीच अवस्था भगवंताची भक्ताच्या जवळ असते. विठ्ठला तो दास असतो भगवान परमात्मा. भक्त समागमे सर्व भाव्य हरी, न सांगता करी सर्व का दास्यत्व. त्या ठिकाणी जशी ती दासी आहे याच्या चरणाची, तसा भगवान दास आहे. कोणाचा, भक्ताचा. भक्ताचा दास आहे. ज्याप्रमाणे लक्ष्मी मातेला कार्य पार पाडावं लागतं ना, न सांगता करी, तेच याला सुद्धा करावं लागतं. त्या ठिकाणी एरवी लक्ष्मी माता चंचल आहे. ती फक्त याच्याकडे स्थिर होती. का सुकुळीने आपली आत्मजा सत्कोळीच दिधली. हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. ती फक्त याच्याकडे स्थिर राहते, भगवंताकडे. आणि भगवान परमात्मा फक्त ज्याच्या बुद्धीमध्ये भगवान परमात्माला जागा आहे आणि नित्य नामस्मरण करतो, त्याच्याकडेच तो स्थिर राहतो. हातावर हात देऊन नाही, न सांगता करी सर्व काम. लक्ष्मी दासीता हा सुद्धा
त्या नित्य नामस्मरण करणाऱ्याकडे दास होऊन राहतो हे ज्ञानोबरांना सांगायचंय म्हणून लक्ष्मी मातेचा उल्लेख करतात. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विठोबा रघोबा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी नारायण हरी नारायण हरी भक्ती मुक्तिचारी घरी त्यांच्या हरिबिन जन्म नरकची पै जाना यमाचा पाहुणा प्राणी होय ज्ञानदेव पुषे निवृत्तीशी चाड गगना हुनी वाड नाम आहे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी यथावकाश यथामती. पहिल्या चरणाचा विचार आपण विस्तारपूर्वक करण्याचा प्रयास केला. राहिलेली 3 चरण पुन्हा योग आल्यानंतर आपण पाहूया. त्यावेळी आठवण करून द्या. पुढची 3 चरणाचा आपण त्या ठिकाणी विचार करण्याचा प्रयास करू. प्रातस्मरणे गुरुनाम गुरु श्री गुरु स्वानंद सुख निवासी प्रातस्मरणे मान्यगिरी बाबाजी यांच्या कृपा प्रसादाने चालत आलेला अखंड हरिनाम यज्ञ. त्याचप्रमाणे जे तुमचं आमचं सर्वांचं श्रद्धास्थान आहे आदरणीय श्री गुरु गुरुवर्य दत्तगिरी बाबाजी यांच्या मार्गदर्शनाने यांच्या आशीर्वादाने शेडगाव आणि पंचक्रोशीतली सर्व तुम्ही मंडळी एकत्र येऊन हा मान्यगिरी बाबांचा उत्सव मोठ्या प्रमाणे साजरा करत आहे. प्रथमतः तुम्हाला सर्वांना अंतःकरणापासून धन्यवाद. तुमच्या चरणावरती नतमस्तक का बाबाजींचा बोल निघावा आणि एवढी गावं एकत्र आजच्या काळात यावी. लोक येतात, एवढ्या गावची लोक एकत्र, पण कुठं येतात? वा वा, तुम्हाला कळलं, जिंदाबादमध्ये येतात 40-40 गावं. परमार्थात 40 गावं नाही येत बाबा, एकत्र नाही येत. तुम्ही सर्वजण आलात म्हणून पुनश्च तुमच्या सर्वांच्या चरणावरती या ठिकाणी नतमस्तक होईल. चाललेला हा आनंद सोहळा असाच उत्तर उत्तर वाढत जाऊ. आता तो वाढतच चाललेला आहे, कारण मी 2 कार्यक्रम केले त्यावेळेला एवढं मोठं स्वरूप नव्हतं, पण आता फार मोठं स्वरूप आहे. भगवान परमात्मा तुम्हाला कुठेही कमी करणार नाही. आणि एक लक्षात ठेवा बरं का, साधूची सेवा ज्या वेळेला आपण करतो ना, संतांची सेवा करतो ना, तुका म्हणे संत सेवा ह्याची देवा उत्तम. तुम्ही पांडुरंग परमात्माची सेवा केली, तुम्हाला तो काही देईल असं नाही सांगता येत, कारण त्याने काही तसा कायदा नाही ठेवला द्यायचा. काही तो देईलच असं काही नाही, ते अंगठा दाखवतं, ती देत नाही काही. पण ज्यावेळेला साधूची सेवा करताना सज्जन वाक्य लिहून ठेवा, तुमच्या घरी काहीच कमी पडणार नाही. तुम्ही ज्या वेळेला साधूची सेवा करा, संतांची सेवा करा ना, माणगिरी बाबांच्या आशीर्वादाने, आपल्या दत्तगिरी बाबांच्या आशीर्वादाने तुम्हाला कमी नाही व पडणार. मी अगदी छातुटूकपणे, मी शुद्धीते पूर्णपणे, पांडुरंगाची सेवा केल्यावर तुम्हाला काही तो देईल असं मला नाही वाटत. तो देतच नाही कोणाला, तर तुम्हाला तरी कसा देईल. पण ज्यावेळी तुम्ही संतांची सेवा करताना त्याला द्यावं लागतं, त्याचा विलाज चालत नाही, त्याला द्यावं लागतं, कारण ते इथं खाली मान घालून असतं. कुठं? संतांपुढे. हो, म्हणून चाललेला हा सोहळा
असाच अगदी निर्विघ्नपणे तुमच्या सर्वांच्या आनंदाला कारणीभूत ठरू, सर्वांना त्याचा आनंद प्राप्त हो असं मान्यगिरी बाबांच्या चरणी विनंती करायची. झालेली सेवा त्यांच्या चरणावरती त्या ठिकाणी अर्पण करायची. गुरुवारी दत्तगिरी बाबाजी यांच्याही चरणावरती अर्पण करायची आणि वाचलं या ठिकाणी विराम द्यायचा. किंबहुना तुमचे केले, बोलायचंय का? किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले, येथे माझे उरले पायिक पण नो हे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष सेवेमध्ये जमाधरा. कृपा करा शेवटी जय विठ्ठल जय जय विठ्ठल.